आपण यायचे या ठिकाणी. या ठिकाणी पंतांची भूमिका बघतील ते पालांडे साहेब आणि संजयजी वाघमारे साहेब. या ठिकाणी खूप वर्षातून या ठिकाणी आमचे प्रकाशजी यादव साहेब या ठिकाणी माईकचा ताबा घेतात आणि निश्चितच या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो. मायक्रोफोनचा ताबा त्यांनी घेतला आहे. आपल्या अमोघ वाणीने या ठिकाणी संबोधित करायचे. हॅलो हॅलो, एक मिनिट. या ठिकाणी केवारी सरांना विनंती असेल आपण बसा बसा सर. हॅलो, तनुजा इलेक्ट्रॉन क्रिकेट संघ बीड खुर्द आणि सुधाकर भाऊ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा मैत्री चषक कॉमेंटेटरी असताना आपण अनेक वेळा ऐकलं असेल की 3 वर की नाईट क्रिकेटच्या मॅच भरवणं सोपं काम नाही आहे. पण आमच्या ह्या गावातील माधव पवार आणि रितेश ह्या 2 तरुणांनी पाहिलेले स्वप्न आपण गेले 4 दिवस पाहतोय नक्कीच सत्यामध्ये उतरत आहेत. आणि त्यांना साथसुद्धा तशीच भेटलेली आहे. आमचे हरिचंदन असतील, रमेश कर्णुक असतील, पंढरी असेल, तसेच अनेक आमचे गावातील सहकारी यांनी त्यांना साथ दिली. आणि खरोखर खूप सुंदर अशी स्पर्धा आपल्या या बीड खुर्द गावामध्ये आदिवासी आणि ठाकूर समाजासाठी त्यांनी भरवली आहेत. मला असं वाटतं खालापूर तालुक्यातील सर ही पहिलीच नाईट स्पर्धा असेल आणि खूप सहकार्यांचं त्यांना साथ आहे. आपण पाहत असेल ग्राउंडवरती 2 जे अंपायरचे काम करतायत आमचे अविनाशजी पालांडे आणि दुसरे कोण पण हां संजय वाघमारे सर. गेले 4 दिवस ते पंचगिरी करतायत. तसेच आपण पाहत असेल KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून यूट्यूबला आपण हा सामना पाहतोय. कॉमेंट्री करणारे आमचे जे कॉमेंट्री करतायत पंढरी आणि केवारे सर यांच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. पंढरी आणि केवारे सरांसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. धन्यवाद. मध्यंतर मी बोलत होतो की अनेकांचं सहभाग या सामन्यासाठी आहे. जे KTC लाईव्हचे 2 आमचे 2 सहकारी बसले आहेत. गेले 4 दिवस ते आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह दाखवत आहेत. त्याचबरोबर स्टेजवरती एक त्यांचे सहकारी आहेत तिसरे, ते सुद्धा खूप सुंदर असं प्रक्षेपण आपल्याला दाखवत आहेत. मध्यंतरी सर आपण कॉमेंट्री करायची. मी फक्त येस नक्कीच. थँक्यू सर. आदरणीय येस प्रकाश यादव सरांचा देखील आवाज गोड आहे. मित्रांनो, जरी वय झालं असलं तरी मात्र मायक्रोफोन सोडला नाही. हीच तर खरी वैशिष्ट्य आहे क्रिकेटवरचं. ही प्रेम. खूप चांगले समालोचक. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलमध्ये घडलं तरी काही डॉट बॉल आला इथे. ओ यावेळेस काय फटका खेचायचा होता आणि लीडिंग एज लागले आणि फलंदाज बॅक टू द आउट ठोकली द्या. कॉमेंट्री ऐकताना मी काल या मॅचसाठी उपस्थित नव्हतो, पण मी यूट्यूबला पाहत होतो. जे माझ्या बाजूला बसलेत केवारी सर यांची मी कॉमेंट्री ऐकली आणि खरंच खूप सुंदर असं म्हणजे मॅच बघताना सर्वांना आनंद होत असेल की हसताना सुद्धा आपल्याला मजा येते. असे सरळ आणि सोपी भाषा पण खूप सुंदर अशी कॉमेंट्री ते करतायत. खूप कठीण असतो सूत्रसंचालन करणं आणि धावतं वर्णन करणं, पण खूप चांगली शिकायला त्यांनी आत्मसात केले. आणि सर असेच आपण ही सेवा पुढे करत राहा आणि आपली प्रगती हो ही आपल्याला शुभेच्छा आहेत आमच्या बीड खुर्द गावाकडून आणि संपूर्ण आमच्या या कमिटीकडून. येस नक्कीच. तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांचा जर आमच्या पाठीवरती हात असेल तर नक्कीच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू, यात शंका नाही. घ्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, 2 रात्र समालोचक केलंय. इतकं प्रेम मिळालं ना, भरपूर प्रेम मिळालं. येस नक्कीच. पद्माकर शेठ देखील या विस्पिटीवरती आपण पाहत. इथे फटका तर फसलाय आणि फलंदाज बॅक टू द आउट. यस थँक्यू. अगदी विचार केला तर फलंदाज अजून एक बाद झालाय
दया कुछ तो गडबड है. दया गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय आणि एससीपी कुंकर गेलाय तुमचा. एससीपी मोकार डेंजर आहे का. हात फिरवू फिरवू त्याचे जर हाताचे जर समोर एखादी शिल्पॅक बाटली असली ना ते बाटलीचा झाकण राट्याला उघडून टिकील. येस अडकीच अगदी विचार केला तर संजय वाघमारे साहेबांसाठी देखील जे मुख्य पंच आहेत चिंतामण पवार साहेबांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि मला स्वतःला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आदरणीय अजून एक समालोचक पंढरी साहेबांसाठी देखील 200 रुपये म्हणजे तिघांसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. खूप चांगले व्यक्तिमत्व प्रेम असणं गरजेचं असतं मित्रांनो. आपण मी भरपूर समालोचक करता कधी पैशासाठी केलं नाही अजूनही स्वतः जे काही ते विचारा इतके द्या आणि तितके द्या. पैशाचंच घेणं देणं नाही मित्रांनो. आपल्याला माणुसकी जपायची असते. दादा काय म्हणाले या मॅच मध्ये. नाही नक्कीच क्रिकेट पाहताना आनंद होतोय कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पण हा खेळ असा आहे की अगदी थोरांपासून लहानापर्यंत गरिबापासून श्रीमंतपर्यंत सर्वांना आवडेल असा हा खेळ आहे. आणि 11 खेळाडू आणि हजारा नजरा त्या खेळाकडे लागलेल्या असतात. असा हा खेळ जगभरात प्रसिद्ध असलेला क्रिकेट हा खेळ आणि ह्या क्रिकेटचं येस जाऊया बैठकीच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे आणि धावा धफलकेचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा 2 विकेट इथे गमावले आहेत. खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहू शकाल एक दमदार सामना आपण पाहतोय. सर आपण मगाशी बोलत होतो की ह्या सामन्यांसाठी खूप सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तसेच आपले स्कोरर म्हणून त्यांनी गेले 4 दिवस आपल्याला सहकार्य करतायत. खूप मोलाचं असं हे जोखमीचं काम आहे आणि ते आपले दशरथजी इलम हे स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. अगदी चोख बजावत आहेत त्यांची जबाबदारी आणि त्याच मुले समालोचकाला कॉमेंट्री सांगताना स्कोअर सांगता येतो. त्यांचेही खऱ्या अर्थाने मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे की अगदी गेले 4 दिवस पाहतोय ते सतत अगदी अचूक असं स्कोअरचं काम करतायत. हे सडकीचं हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जरी आपली वय्या संपत आली तरी क्रिकेटवरचं प्रेम संपलं नाही. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय फुले लेनच्या बॉलवरती फटका खेचलाय. कमालीचा फटका पाहायला मिळाला मित्रांनो. अगदी विचार केला तर आपण सातत्याने पाहतोय या षटकाराच्या मदतीने धाबा फलकावरती जोडल्या जातील 10 धाबा. या स्पर्धेसाठी अनेकांचा हातभार आहेत. आपण स्टेजच्या मागे जो बॅनर पाहतोय त्या बॅनरमध्ये सुधाकर भाऊ घारे असतील, आमचे रमेशजी कर्णुक यांचे सहकारी, ज्यांनी अगदी विचार केला तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. धाबा फलकावरती जोडलं गेलं तर 11 धाबा 11 धाबा आपण पाहतोय स्कोअरबोर्ड वरती. 11 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना एक जबरदस्त रोमांचिक सामना पाहायला मिळेल मित्रांनो. यात मात्र शंका नाही. या अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने आपण सातत्याने पाहतोय क्रिकेट खेळतोय क्रिकेट पाहतोय. क्रिकेटचा अनुभव प्रत्येकाला आहे. कधी काय होईल क्रिकेटमध्ये ते सांगू शकत नाहीये मित्रांनो. यावेळेस समोरच्या दिशेला क्रॉस द लाईन फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आणि थ्रो देखील तितकाच कमालीचा पाहायला मिळालाय. थोडीफार बेडूकचापी फिल्डिंग झाली परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर एक जबरदस्त सामना देखील पाहतोय. भिंगारवाडा मिरकुटवाडी या दोन टीम मध्ये दोन्ही टीमने एक 2-2 सामने जिंकल्या आणि तिसरा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलेत. यामध्ये ही लढत ही तडफड आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय केला जाईल आजच्या रात्रीमध्ये. इथे फटका दमदार क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जाईल सीमा पार. षटकार ठोकण्याच्या
आणि तेवढंच सुंदर DJ सुद्धा आपल्या समोर आणि संपूर्ण ग्राउंडची व्यवस्था आमचे मंगेशजी तांडेल जामरुक आणि त्यांचे चिरंजीव आपल्या या स्टेजची आणि संपूर्ण ग्राउंडची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांचंही करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. खूप सुंदर असं नियोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. येस नक्कीच या स्पर्धेला घेतलेली अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि ती फटका देखील फसला आणि फलंदाज झालाय बाद. बघा जसा षटकार आला तसं गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. गोलंदाजाने देखील सांगून दिलंय हम भी किसी से कम नहीं है असं सांगत असताना गोलंदाजानं आपलं वैशिष्ट गाजवलंय आणि फलंदाज बॅक टू डगआउट. अजूनही मला वाटतं शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामध्ये. धाव फलकावरती 18 धावा तर चांगल्या आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे पण इथून पुढे दोन्ही टीमच्या खेळाडूंना संघर्ष करावा लागेल. संघर्ष केला तर पुढे जाऊ मित्रांनो. अगदी विचार केले तर मित्रांनो आपण पाहतोय जबरदस्त सामना पाहायला मिळेल. या शंकाला या एका साईडला टीम भिंगार तर दुसऱ्या साईडला मिरकुटवाडी या दोन टीम मध्ये आपण सामना पाहतोय. पुढे लेगचा बॉल चांगला फटका असं स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण ही कमालीचं पाहायला मिळतं आणि या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव आणि षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती जोडल्या जातील. 19 धावा फलकावरती 19 धावा फलकावरती. चला भिंगार टीम ही मीटिंग अजिबात नको. त्याच्या कानात थुक जर असा काय सांगायचं आहे. शिकून गडी मोकळं झालं. तेव्हा तर सांगतात नवरेचा लगीन झाल्यावर नवरी गेली माहेरी आणि सासरी मांडववाल्याचा काय काम. मांडववाले लगेच रागाना मांडव सोडायला सुरुवात करीत हो ना. 2 तास लागायचे 1 तासात मांडव गुंडाळून मोकळा. विकास गोलंदाज स्टॅक वरती आपण पाहतोय. धावा फलकावरती 19 धावा. शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक. या बॉल वरती धावा येतील का. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या मिस फिल्डिंगच्या माध्यमातून 2 धावा येत्या मिळल्या जातील मिरकुटवाडी टीमला आणि 2 धाव्याच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातील. 21 धावा 21 धावा फलकावरती. एक जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाला तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुद्द आदरणीय सुधाकर भाऊ घारी फाउंडेशन मैत्रीण चषक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आज जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केला जाईल. यावेळेस अजून एक चांगला बॉल कमालीची गोलंदाजी. झपया बैताल्याच्या आतमध्ये. ओहो यावेळेस फटका तर फसला आणि फलंदाज बॅक टू डगआउट. हे सडकीचा इथे फलंदाज बाद झालाय. हॅलो चला जे सर्व संघ क्वालिफाय झाले त्या सर्व संघांना विनंती करेन आपण व्यासपीठाचे संपर्क साधा. सर्व संघाच्या संगणकाला विनंती करेन. भिलवली टीमचा संगणक, जामरुक ठाकूरवाडी टीमचा संगणक आणि पळसदरी टीमचा संगणक आणि बीड टीमचा संगणक. चला चारही संघाच्या संगणकाला विनंती करेन इथे लॉस पाडले जातील. चारही संघाच्या संगणकाला विनंती करेन आपण या आणि एका चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय विजय संघ. जो संघ विजय होईल त्या संघाचं नाव चिठ्ठीमध्ये कोरलं जाईल यात शंका नाही. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकासची कमालीची गोलंदाजी. इथे फटका कमालीचा राहिला. क्षेत्ररक्षक आहे समोर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय. बघता बघता या बॉल वरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय.
येस पळसदरी टीमचा संगनायक, बीड टीमचा संगनायक आणि जामरुख ठाकूरवाडी टीमचा संगनायक आणि भिलवले टीमचा संगनायक वारंवार सूचना करतोय. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालाय. या बॉलवरती एक सिंगल दाब. दादा टीम कुठली? येस थँक्यू. पळसदरी काय सांगा, पळसदरी वाले काय मोकार ताट यावात हा का जवळच ना रट्ट्याल गडी आलं इकडं. काय सांगाय आणिक एक कण चाललाय डुल्लत डुल्लत. कुठला र? बीड का? या कन्यादान करून घ्या. या अजून 2 कुठे राहिले? नवरीचे मामे 2 कुठे आहेत? बस बस यो मेन वर्मा आहे का? विशाल ये बाबा ये, तुझीच कमी होती. बस क्षेत्ररक्षण ही कमालीचं पाहायला मिळत्या. विशाल मामाने जर कन्यादानासाठी अंडा कळशी आणली नसेल तर पॅलेंटी देऊन टाका. चला छोटा हापिक, छोटा हापिक. बस टी शर्ट कुठला रे? बस एक विजय संघ असेल. यस नक्कीच. नाही जे 3 संघ राहतील ना त्या 3 संघामध्ये परत लॉस केले जातील. ज्या संघाला बाय असेल त्याला परत बाय दिली जाणार नाही. ते नंतर डिसिजन दिलं जाईल, परंतु इथे आपण लॉस करा लगेच. नाही लॉस बरोबर आहे दादा, लॉस बरोबर आहे. चला लॉस करा आणि इथे जाऊया. टार्गेट इथे आपण पाहतोय 25 धावा. अरे 26 धाव्यांचं टार्गेट ठेवला. येणारे 18 बॉल 26 धाव्यांची गरज. आता ज्याला बाय गॉल त्याला नंतर बाय नाही. स्कोर सांगा ना किती? 25 झाले, 26 पाहिजे. स्कोर बरोबर आहे. 25 झाले धावा. येस 25 धावा आहेत. बघा या षटकामध्ये बघा पहिल्या बॉल मध्ये आल्या 2 धावा, दुसरा बॉल आलाय डॉट, तिसऱ्या बॉल वरती विकेट आणि चौथ्या बॉल वरती सिंगल, 5व्या बॉल वरती सिंगल आणि शेवटच्या बॉल वरती 2 धावा. धावा बरोबर आहेत. येस नक्कीच थँक्यू. इशारा बरोबर आहे मित्रांनो. धावा आहे कुण्यावरती कुणाही वरती अन्याय होणार नाही कारण मा येटला नाही बाबो. काय सांगायचं आहे. यस पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल विजय संघ बनाबा जामरुख ठाकूरवाडी आणि दुसरा सामना पाहायला मिळेल भिलवली आणि पळसदरी. हा दुसरा सामना. आणि बाय कुणाला मिळाली? बीड. बीडवाल्याला बाय सगळ्याला बापीच. बस ओके. बीडवाल्या अंडा पाव कटलेस काय व्हायचा खाऊन जा आणि स्टेज बुडी या आणि मोकार झोप काढून घ्या. नवीन घ्या नंतर नवीन घेऊ. हे बघ इथे बघ त्यांना बाय दिले आणि यांच्या दोघांची लागणार पळसदरी आणि भिलवलीची आणि आता जे विजय ते लागल ना जामरुख ठाकूरवाडी. येस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी विचार केला तर चांगला सामना मित्रांनो पाहतोय. 18 बॉल मध्ये बनवायचे आता 26 धावा बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 26 धावा बनवायच्यात. नक्कीच एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल मित्रांनो. यात मात्र शंका नाही. विजेता संघाला खऱ्या अर्थाने विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल जो संघ विजय होईल तो संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केला जाईल आणि जो संघ विजय होईल त्या संघाविरुद्ध खेळला जाईल तो म्हणजेच आपण पाहू शकाल. हॅलो हॅलो येस सदानंद. येस आदरणीय सदानंद वाघमारे साहेबांकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये.
26 धावींचं टार्गेट आहे. 18 बॉल आणि 26 धावींची गरज. विजेता संघ की जो होईल तो संघ मला वाटतं या जामरुख ठाकूरवाडी टीमच्या विरोधात खेळेल. ओ यावेळेस पहिला बॉल, खूप चांगला बॉल फेकलाय फलंदाजाने. इतक्या वेगाने बॅट फिरवली होती जणू काय या बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच चौकार षटकार अनिश्चित पाहायला मिळाला असता मित्रांनो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज आणि अजय. केशव गोलंदाज ट्रॅक वरती या. अंपर काय र झापूक झुपूक झापूक झुपूक का बस. बॉलरचा बरा काम आहे का. बॅटमन ताबात काय सांगायचं आहे. न्यू जेला कोमात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढे लेंगचा बॉल. इथे पंच सांगतील फलंदाज बॅक टू डग आउट. पहिली अवदसा, पहिली पनवत, पहिला मुतखडा, पहिला गडी बाद. फलंदाज बॅक टू डग आउट. धीरज ठोक डीजे. थँक्यू डीजे. येस दिनेश बडेकर साहेब भरपूर लेट आलेत परंतु थेट आलेत. हे गाडीला पेट्रोल नाही लागत आहे. स्कूटीला मोकार आवरेज देते ही गाडी. या साहेब या विराजमान व्हा व्यासपीठावरती या. भरपूर लेट आज. कुठे गेलते साहेब. येस ओके थँक्यू. कुठे ना मग एवढ्या रात्री कुठे गेलते. यस 2:45 वाजले जवळपास. परंतु का उशिरा का होईना उपस्थिती असणं गरजेचं आहे. रात्री देखील याच वेळेला धूर मैदानामध्ये पाहिलं होतं. आज देखील धूर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका फसलाय पुन्हा एकदा. शतरक्षक आहे आणि यावेळेस संपवलाय खेळ. फलंदाज बॅक टू डग आउट. अतुलचा देखील इथे घरचा रस्ता दाखवलाय गोलंदाजाने. केशव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला थोडीशी. थँक्यू डीजे. अगदी विचार केला तर 2 बॉल वरती 2 विकेट आलेत. पहिला बॉल डॉट. आता इथं बघता बघता जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो. येस करण शेठ राठोड यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपये. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. यात शंका नाही. या जाऊया मॅच मध्ये. तिथे खूप चांगला सामना पाहतोय. बघा जरी लो स्कोरिंग मित्रांनो सामना असला ना तरी पूर्णपणे या मिरकुटवाडी टीमनं या सामन्यामध्ये जीव गुंतवलाय. चला स्पीडअप ठेवा. जो विजेता संघ होईल तो म्हणजे मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल. यस इट इज अ फाईट. हा खरा बॉल. बस ए बॉलर. अंपरना वाईट दिल्यावर त्याच्यापासून 10 फूट लांब नाही. त्याचा हात जर कानपट्यात लागला ना मग बेकार काम होईल. काय अंपर बॅट चेंज काय. ए धार लायलेली बॅट ने बाबा. ते बॅटील धारूस खपली. काय सांगायचं आहे. एक कानच आणली का करा करा घसा ना. ते बॅटीला धार लावा. हा बेश. हा बघ बघ कसा काय. हा बस. एक गडी काय कमी नाही ना डेंजर भिंगारवालं. धारी लावून मोकळं होत. कवढ्यार नेलेला 2 नेलेला का. बस
बघून आता धार लायलेली बॅट नेली, काय वात आणि काय नाही. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. हो हो, यावेळेस अजून एक चांगला बॉल. बॅट बदलली परंतु गोलंदाजाने आपला टप्पा नाही बदलला. इथे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने विचार केला तर मित्रांनो, हा सामना जरी लो स्कोरिंग असला ना तरी दोन्ही टीमना पूर्णपणे या सामन्यामध्ये जीव गुंतवलाय मित्रांनो. कारण स्पर्धा तितकी चांगली. इथे पटका पसलाय. 3-3 क्षेत्ररक्षण बॉल काले. 3 तिगाडा काम बिगाडा. आणि ते बघता बघता थ्रो ही चांगला. आणि या बॉल वरती घेतली जाईल फक्त एक सिंगल धाव. आणि एका धावेने एक धाव फलकावरती. बघा 26 धाव्यांचं टार्गेट आहे. 26 धाव्यांचं टार्गेट. त्या धावा चेस केल्या जातील का? 18 बॉल मध्ये 26 धावा बनवायच्या. क्षमा असावी. 2 धावा धाव फलकावरती. लक्ष असू द्या. एक वाईट आला होता, त्यानंतर ही एक सिंगल धाव म्हणजे 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतो भिंगार टीमची. रायटी फलंदाज. ओहो, यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. जर यावेळेस बॅटच्या रडार मध्ये बॉल आला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता. षटक संपलं इथे आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 3 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. आता समीकरण पाहू शकाल. येणारे बॉल शिल्लक असतील 12. धाव्यांची गरज असेल 23 धाव्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वऱ्हाडी मंडळ कुणाच्या घरात दारात बसले असेल तर जेवणाची पंगत चालू आहे. नवरीच्या मंडपात येण्याची कृपा करावी आणि जेवणासाठी लगेच या. फिल्डर लवकर फिल्डिंग करा. आणि इकडे पंगत चालू आहे. जर का पंगत बंद झाली ना, अंपर तू जेवलाय ना, तू पंगतीला याव नको ना. अर्धा भान रट्ट्याला खाशील तू. काय सांगायचं आहे. आणि इकडूनच्या अंपरला टेन्शन नाही. एक वाढ्यात गार होईल तो. बघ ना कसा कंबरवा देऊन राहिला आहे. आताची घडी तोंडा उभाट. मामाच्या खिशात 100ची नोट. बस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 23 धाव्यांची गरज. 12 बॉल 23 ची गरज. विजेता ठरेल तो संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय. ओहो, बस आया बस. नाही ना, जेवणाची पंगत चालू आल्या. जेवा एवढी काय का? काय सांगायचं आहे. बघा प्रयत्न चांगले राहिले इथे फलंदाजाचे. एक धाव जर मिळू शकला असता तर स्ट्राईक स्वतःकडे राहिली असती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. अगदी विचार केला तर आपण सातत्याने पाहतोय. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट हा अनिश्चित भरलेला खेळ आहे मित्रांनो. प्रत्येकाच्या नसा नसात भरलेला खेळ आहे. इथे पटकाला जवाब. बॉल निघून जाईल सीमा पार. लांबलचक रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोकली जा. बॉल फेकले. 6 धावा खर्च केल्यात. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगला सामना. इथून पुढे मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षण ही कमालीचं पाहायला मिळत्या. आणि या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि या बॉल षटकामध्ये उरले शेवटचे 2 बॉल. इथून पुढे या 2 बॉल मध्ये 6 धावा येणं गरजेचं आहे. 10 धावा तर झाल्या. 16 झाल्या.
तर मला वाटतं या शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज असेल, परंतु इथून पुढे या 2 बॉलवरती 6 धावा येणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिलाय आजच्या रात्रीमध्ये, परंतु शेवटचा सामना आहे. दोन्ही टीमपैकी एका टीमला मात्र हार पत्करावी लागेल, परंतु ती टीम कोणती असेल ते पाहावा लागेल. इथे पटका फसला, एष्टिरेशेक बॉल काढे आणि इथे घडलं काय? देखता है भजिया मागता है जिलेबी. काय सांगायचं आहे, पार शाते बी ते कोंडायचे ना तो कॅच, पार उराडा सुजला वया आता. बघा ही कॅच महत्वाची होती. अगदी विचार केला तर फलंदाजाला ही माहित होतं ही कॅच सहजरित्या कॅरी होऊ शकेल. फलंदाजाने एक ट्रिस देखील सोडलं नव्हतं, परंतु चोरटी धावडकीच पाहायला मिळाले. त्या धाबा फलकावरती आपण पाहतोय 11 धाबा. 11 धाबा फलकावरती अजून या जर विचार केला तर आपण पाहू शकाल बॉल शिल्लक असेल शेवटचा. या बॉलवरती चौकार षटकार येईल का पाहावा लागेल. या बॉलवरती ओ या वेळेस उंची जास्ती, लांबी देखील तितकीच. बाबा वाक्यासाठी काय नाही का, आता पत्रावळी उचलायला लागतील. पंगत तिकडे उरकून गेली आता. यस, परंतु बघा काय रे या हत्यारबा बेच चालेल मग का बाबा. मोकार शायनिंग करता हे बॅट मध्ये, काय सांगायचं आहे काय नाही. चालत हो देख ना कसा डुमुक 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 डुमुक. अजून या किती पाहिजे 6 बॉल आणि 9. बघा या षटकामध्ये मॅच कव्हर केली मला तरी वाटते. या षटकामध्ये मॅच कव्हर केली मला तरी वाटते. एक जबरदस्त सामना सचिन गोलंदाज ट्रॅक वरती या षटकामध्ये मला तरी वाटतं या 14 धावा पाहायला मिळाल्यात. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतो. यात मात्र शंका नाही. 6 बॉल आणि गरज असेल ती म्हणजेच 9 धाव्यांची. 25 आहेत. 17 झालेत. नाही मला वाटला गणितलं मालच मास्तर येडा होता. नाही हे फिल्डरला तोच होता. बस त्याचं आहे नाव सुरेश नि माझं आहे नाव सुरेश. सूर्याची हरियाणाऱ्याची जोडी. जाऊया बैतराच्या आतमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित नाही. 2 धावेचा प्रयत्न इथे केलाय. तू मै करता बस बस चौकास धर. 1 धाव या बॉलवरती. 5 बॉल 8 धाव्यांची गरज. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस. बोला साऱ्यानी क्रिकेट. जाऊया बैतरणाच्या आतमध्ये. 5 बॉल गरज असेल ते म्हणजेच 8 धाव्यांची. 5 बॉल 8 ची गरज. हाफ टॅकरचा बॉल जिथे 8 धाव्यांची गरज होती तिथे ठोकलाय षटकार. भिंगार टीमचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. वाट फलंदाजी पाहायला मिळते. भिलवले टीमचा संगणक आणि या पळसधारी टीमचा संगणक. चला टॉस करून घ्या कारण पहिला सामना होता विजेता संघ आणि या यस विजेता संघ आणि जामरुक ठाकूरवाडी होता. परंतु विजेता जो संघ होईल त्या संघाला थोडासा विश्रांती मिळो याच्यामुळे आपण भिलवला आणि या पळसधारी हा सामना खेळवणार आहोत.
लक्ष असू द्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका, शतरक्षक आहे तिथे उचलणार फेकणार, तोपर्यंत या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा. इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये? 2 धावा आणि इथे आजच्या रात्रीमध्ये आजची रात्र गाजवली ती टीम आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहू शकाल, भिंगार टीम आजची रात्र गाजवली. खऱ्या अर्थाने तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द, सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन मैत्रिणी चषक 2025 मध्ये शेवटची रात्र गाजवली ती टीम आपण पाहू शकाल, भिंगार टीम. चला पळसदरी टीमचा संगणक काढूया, भिलवले टीमचा संगणक लगेच या टॉस करून घेण्यासाठी. अगदी विचार केला तर यस नक्कीच आज खऱ्या अर्थाने मित्रांनो बल्लिवरे गावचे खूप चांगले व्यक्ती आदरणीय पद्माकर शेठ इथे उपस्थित आहेत. आज